नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज कर्मचाऱ्यांचे EPS 95 पेन्शनबद्दल डिस्कस करूया। याबद्दल खूप महत्त्वाची बातमी आज आलेली आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या EPS 95 पेन्शनमध्ये अनेक पटीने वाढ, पेन्शन 333% वाढ होऊ शकते। मित्रांनो, काय आहे बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देतात त्यांना, जसे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, त्यांची EPS 95 पेन्शनमध्ये वाढ मिळू शकते। मानले जाते की कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन 333% पर्यंत वाढ होऊ शकते। मित्रांनो, पेन्शनमध्ये अनेक पटीने वाढ होण्याची शक्यता आहे। आता कर्मचारी पेन्शन योजनेत कमाल पेन्शन 15,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। यानंतर ते सील केले जाते। याचा अर्थ जरी मूळ वेतन दरमहा रुपये 15,000 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी तुमचे EPS 95 पेन्शन 15,000 रुपयाच्या कमाल पगारावर मोजले जाईल। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनेक पटीने वाढू शकते। मित्रांनो, पेन्शन सील करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे प्रलंबित आहे। अनेक पातळ्यावर सुनावणी झाली। युनियनने नियमित पेन्शनवरील कॅम्प रद्द करण्याची मागणी केली आहे। जर कर्मचाऱ्यांसाठी उपाय असेल तर EPS 95 पेन्शनची गणना अंतिम वेतनावर म्हणजे उच्च वेतन श्रेणीवर केली जावी। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या EPS 95 पेन्शन फंडात 300% पर्यंत वाढ करणे शक्य होणार आहे। EPS अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी 10 वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF मध्ये योगदान देणे आवश्यक आहे। त्याचवेळी 20 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर 2 वर्षाचे वेटेज दिले जाते। कमाल मर्यादा काढून टाकल्याने मोठा फरक पडेल। मित्रांनो, आपण EPS 95 पेन्शन फंडाचे उदाहरण बघूया। समजा एका कर्मचाऱ्याने 33 वर्ष काम केले आहे आणि त्याचा शेवटचा पगार 50,000 रुपये आहे। आता वर्षे प्लस 2 = 35/70 गुणिला 15,000 म्हणजे केवळ 7,500 पेन्शनच्या अधीन असतील। सध्याच्या व्यवस्थेतील ही कमाल EPS 95 पेन्शन आहे। परंतु पेन्शनची मर्यादा काढून टाकल्यानंतर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याला 25,000 रुपये पेन्शन मिळेल। म्हणजे 33 वर्ष अधिक 2 = 35/70 गुणिला 50,000 = 25,000 रुपये होईल। मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत पगार 333% वाढणार आहे। EPFOच्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी 20 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ काम करत असेल आणि सतत EPF मध्ये योगदान देत असेल तर त्याचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।